टडा, पनीर भुर्जी बनून रेडी आहे. जर तुम्हाला आमची रेसिपी आजची आवडली असेल तर आमच्या चॅनलला म्हणजेच फूडी ट्रॅव्हलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? फूडी ट्रॅव्हलरच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज आम्ही करत आहोत पनीर भुर्जी. सो पनीर भुर्जी करायसाठी आम्ही पॅन तापवून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी ॲड करते 2 ते 3 चमचे तेल. तुम्हाला ह्याच्यासोबत जर तुम्हाला जास्त बटरवाली भुर्जी हवी असेल तर तुम्ही बटर पण ॲड करू शकता. तर मग मी पहिले तेल गरम करून घेते आणि त्याच्यामध्ये मी ॲड करते 1 स्पून ऑफ बटर. ह्याला स्लाइटली मिक्स होऊन द्यायचं. सो बटर आणि हे गरम झाले. मी ह्याच्यात ॲड करते 1 चमचा बेसन. नाव स्टर करायचं. ह्याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही. हे बघा, बटर ॲड केल्यामुळे पटकन असं टेक्स्चर रेडी झालं. पटकन असं करत राहायचं. देन ह्याला चांगलं स्टर केल्यानंतर आता तुम्हाला ॲड करायचं आहे जिरं. भुर्जीमध्ये राई ॲड करू नका. जस्ट पनीर भुर्जीमध्ये ओन्ली जिरं जातं. सो फ्लेम जर हलकीशी कमी वाटत असेल फास्ट करून घ्या. आणि मीठ करा. हे बघा, बेसनचं टेक्स्चर रेडी आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 2 चॉप केलेले ऑनियन. चांगलं टेक्स्चर मिक्स होईपर्यंत, रेडी होईपर्यंत आपण करून घ्यायचं. चांगला कांदा फ्राय करायचा. देन 1 स्पून बारीक चॉप टमॅटो. एकदा का हे झालं, ॲड करायचं आहे मीठ. देन इट इज हलकं पाणी सुटते. टॅमॅटो गळायला सुरुवात झाली आहे. अजून चांगलं मिक्सचर मिक्स होणार. तर त्याआधी आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया दूध. हलकंसं मलाई गेली. चांगलं मिक्स करूया ह्याला.
आता पुन्हा प्रॉपर चांगलं गळून रेडी होईपर्यंत टमॅटो पुन्हा 1 मिनिट झाकून ठेवायचं. ॲड करायचं आहे मीठ 1 स्पून अँड देन सेकंड हाफ स्पून. एवढं मीठ तर बुर्जीला लागेलच, पण मी मीठ आधी का टाकलं ह्याचं मी रिझन सांगितलं. मीठ आधी ॲड केल्यावरती टॅमॅटो कांदा चांगला गळेल आणि बुर्जीमध्ये मस्त स्मॅश होईल. सो आधी ॲड करून घेतलं मीठ. देन ऑन लो फ्लेम मिक्स्ड इट. चांगलं मिसळून घ्या. त्यावर ठेवूया आपण झाकण 2 मिनिटासाठी. जाईल ह्याच्यामध्ये जिरा पावडर, धणा पावडर, जिरा पावडर. देन मिक्स करा हे सगळे मसाले असे व्यवस्थित मिश्रण पूर्ण असं एकजीव होईपर्यंत आपण मिक्स करत राहायचं. तर आता आपलं ऑलमोस्ट सगळे जिन्नस ह्याच्यामध्ये ॲड करून झालेले आहेत. तत्पूर्वी आपण पुन्हा एक मिनटं वाफेवरती शिजवून घेऊ. अगेन ओपन करा, चेक करा. मिरची आणि लसूण ॲड करा, परत मिक्स करा. कन्सिस्टन्सी रेडी होते आपली. तर आता आपण ॲड करून घेऊया मसाले. फर्स्ट यामध्ये जात आहे हळद. देन 1 चमचा गरम 1 चमचा लाल तिखट. त्यासोबतच ॲड करत आहोत आपण धणा पावडर. पुन्हा एकदा हे बघा मस्त मिक्स झालेली आहे. हे बघा पनीर भुर्जीसाठी प्रॉपर कन्सिस्टन्सी आपली रेडी आहे. सो आता आपण ॲड करूया ह्याच्यामध्ये पनीर. पनीर ऑलरेडी मी ग्रेट करून घेतलं होतं, तर किसून घेतलेला पनीर मी ॲड केलं आहे. हे बघा मिक्स करून करून प्रॉपर एक कन्सिस्टन्सी पनीरची आलेली आहे. सो आत्ता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार अर्धी वाटी पाणी. सो देन कसुरी मेथी, and रेड चिली पावडर. सो रेड चिली पावडर आपण यूज करत आहोत जस्ट कलरसाठी, फक्त कलर ॲड करायसाठी. सो आता आपण ह्याला चांगलं मिक्स करणार.
भुर्जी आपली फायनल स्टेजमध्ये आपण थोडी वाफेवर शिजायसाठी सोडून देऊया. तर मग मी आता हे झाकण ठेवते आणि आपण पुन्हा लो फ्लेमवरती 5 ते 6 मिनटं चांगली शिजवून घ्यायची. मग आपण सर्व करूया. 5 मिनिट झालेले आहेत आणि ही बघा यम्मी अशी रेडी आहे पनीर भुर्जी. मी आता फ्लेम ऑफ करते. ही रेडी आहे. टडा, पनीर भुर्जी बनून रेडी आहे. जर तुम्हाला आमची रेसिपी आजची आवडली असेल तर आमच्या चॅनलला म्हणजेच फूडी ट्रॅव्हलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.